कुठे गेलेलीस? काय घेऊन आलीस? काय घेऊन मला वाटलं भाकरी भाकरी आणि पिठला कुठल्या मम्मी देवळात भेटत? स्वामींच्या. पिठलं भाकरी स्वामींच्या, भजी स्वामींच्या. स्वामींना भजी आवडते. चल मोदक करायला चल. हो चल आज करूया मोदक. मोदक मला बोलतोस काय? मोदकचं सगळं तयार आहे. तूप सिंधुदुर्गचं ते आणि हे. मी तुला 2 वेळा सांगितलं. काय नाही 2 दिवस परत येणार होत 4 दिवसांनी तेव्हा आणणार. तूप आणि हे काय काय राहिलं आणायचं? मँगो पल्प. आंबा मोदक केलेस काय? मम्मीकडे किती आहे बघितलंस? काय आमरस आहे काय? जा अहो. check कर. हा फ्रीज मध्ये आमरस. असू दे. मी आज बनवणार आहे मोदक. आज मी बनवणार आहे मोदक. चला आमरस बघू आपण एक. आज तुम्ही खाच. दादा डायरेक्ट दोर निघतो. अई ग मम्मी आणि पप्पा काय खायला साधेच होते. पप्पा दगडा हा तुम्ही दादा. बनवलाय ना? आमरस एवढा. तर आता मी आले सासरी आणि आज आहे संकष्टी आणि तुम्हाला माहिती आहे तर संकष्टीला मी काय करते, मी आज मोदक करणार आहे. तर आता मी आईची वाट बघते, आई कधी येते आणि त्यानंतर मग आम्ही मस्त मोदक बनवणार आहोत. असे उभे राहिले पाहिजे. नाही आमच्याकडे असं पण होतं. मी तुम्हाला फोटो दाखवते आमच्याकडचा. आमच्याकडे एक असतात मोदक. हट्टपणा सोडत नाही. हट्टपणा कसं कुणाला म्हणतो? तू पण हट्टपणा सोडत नाही. माझं म्हणणं काय आहे, मोदक हा एक जीव असला पाहिजे. एक. अरे आज तर पाकळ्या आल्या बरोबर. आडवा नसतो, चपटा नसतो, असा असतो. सिंहगडचा आणि मोदकाला खायला घातला पाहिजे. दगडू शेठचा तिकडे पण असेच मिळतात. मोदक कसला काय मोदकार काय वाटलं मी तेच समजून घ्यायचो. मोदकासारखा फक्त आमच्या इथे ना बघ मम्मीने मोदक बघ किती फास्ट बनवला बघ. आम्ही हे असं बाजारातले मोदक आमच्या इथे बनवतो. ठीक आहे ना. असे पण असतात पण आम्ही तसं म्हणू शकतोस की माझं चुकतंय. शिकण्याची वृत्ती असावी माणसाची. मग शिकतय. शिकण्याची वृत्ती असली पाहिजे. मी काय म्हणते मग तुझी पण अडॅप्ट करण्याची वृत्ती. माझ्या आहे ना. माझ्या ह्याला वाईट म्हणतच नाही मी. मग सांगूच नको ना पण. वाईट आणि चूक आणि बरोबर हा विषय नसतो इथे. इथं विषय आहे की कुठली गोष्ट कुठल्या पद्धतीने झाली पाहिजे. प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. तुझं हे पीठ जाड राहते. मम्मीचा बघ. हो मी ह्याने करते. मला दे मम्मी दे. मी ह्याने करत नाही, हाताने बघ करत आता नाही. पातळ असतं ताईचं पीठ बघितलं. आता दाखव. पण मी तसेच बनवू शकते ना. नाही मम्मी सारखं बनव. एकदा ट्राय कर प्लीज. ट्राय कर. प्रॉब्लेम आहे तुला? पहिले पूर्वी मशीन होती हातात टाकायचं झाला मोदक. आमच्याकडे कुठं हातात टाकला मसाला भरला हातात झाला. ते हाताने होत नाही ना म्हणून मी जरा एक होतं टाइमपास होतो. तिथं होतही कोणला आता. मम्मी पहिले लाटायची पण नाही. असे हाताने असं हे करून. हातात तिला वाटतं वेळ नसतो ना एकटेच काय हे करून. असं हाताने केल्यावर हे असं होतं. केला मस्त मस्त. गणपतीला ना आमच्याकडे येऊन बघ आमच्या घरच्या 20 पाकळ्या काकी हाताने करते बाजूने रे. केलेल्या पाकळ्याचा काही उपयोग नाही. मस्त लागतात त्या. लाकायचा प्रश्न काय नाही. हाताने कर ती नंतर नाही करत. मी नंतर करते रे. मला नाही हे नंतर करण्यात काय नाही. त्याच्या पाकळ्यांनी त्याचा आकार आपोआप आला पाहिजे एकदा हे केल्यानंतर. बाजूने करून काय उपयोगच नाही. तोंडाच्या बाता याच्या. मी करून दाखवलंय. मी आता बसलो ते करू शकतो. घे दादा एक. माहिती आहे ना सौरभ? अण्णा कसला मोदक. मी पण बनवू शकतो. अरे मी बनवलाय. आता हा मी पण बसकाच बनवलाय. आता हा खाऊन बघशील तुला चला दादा येतोय. काय स्किल मोठंसं नाहीये. एकदा स्किल काय माहितीये, हे स्किल आहे. जर पीठ नीट भागलेलं असेल आणि मळलेलं असेल ना तर मोदक कोणी बनवू शकतो. म्हणून मला वाटून दिसतो. मम्मी मला दिला. लाटायची पण नाही का.
हे 2 माझे आहेत हा, हात नाही लावायचे. ते दिसतंय, सांगायचे काय फरक स्पष्ट करा, परफेक्ट होऊ शकतो. पीठ नरम बघ किती आहे मम्मीचा, बघितलास? घे. तर म्हणजे तुम्ही विचार करत असाल हल्ली व्लॉग्स पण येत नाही आहेत आणि हे असं मधलं का दाखवलं म्हणजे संकष्टीनंतर लगेच दुसऱ्या दिवशी जी संध्याकाळ आली आहे तर याचं कारण म्हणजे आम्ही मस्त काहीतरी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येतो ज्याबद्दल मी खूप आधी तुम्हाला सांगितलेलं पण ते आता अगदी काही महिन्यांवरती येऊन ठेपलेलं आहे आणि त्यामुळे आमचं वर्कलोड सध्या जास्त आहे आणि त्यामुळे मला हे व्लॉगिंग आणि डेली व्लॉगिंग करता येत नाही कारण बऱ्याच गोष्टी तुम्हाला आम्ही दाखवू शकत नाही आहोत आत्ता कारण आम्हाला त्या तुम्हाला असं सरप्राईज म्हणून दाखवायचे आहे सो स्टे ट्यून आणि लवकरच तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल घेऊन येतोय. टाटा ताई, आम्ही थांबतो मानगाव. येत असलेस तर फोन करून सांग मग कधी येतेस ती जा अक्कलकोटला जायला येत आहे चल चल डिगेट लागलाय तितकं ते सगळं पसारा असंच पडलंय. ठीक आहे, फिशिंगचं सामान नीट तो जंगलातच असतो ना. फिशिंगचं सगळं सामान जंगली माणूस आहे. प्युअर टँक पण आहे. हा जी काय ग त्यांनी तिथं तो बनवलाय हे लेक सारखा छोटा तर तिथं दिसतंय ना पाणी ते बनवलंय त्यांनी. आम्ही नेहमी इथे लिंबू सरबतच खायले 3-4 लिंबू कापली आहे. त्या लिंबाच्या झाडाला सौरभला एवढी मी काढून दिली काटे बिटे घुसली माझ्या हातात लिंबू काढायला आता उठलेली विचार सौरभला गाडीलाच राहिलेले. ते लिंबाचं झाड पण आता बोलेल की हे लिंबू सरबतच खायले. हे टॉर्च वॉटरप्रूफ असतं. हो, दोन्ही वॉटरप्रूफ इम्पॅक्ट मी बघितलंच सांगू शकतो. अरे आपलं ठरलं नव्हतं की आपण इकडे जंगलात जाणार. मला वाटलं डोंगरात हिल्स घालून ट्रेक माझ्यावर पण चिडत होते. हिल्स घालून नाही असं कसं तुम्ही सांगितलेलं का मला की डोंगरात जाणार खेकडे डोंगरात पकडतात हे मला माहितच नाही ना. डोंगरात पण खेकडे पकडतात वाळ्यात पकडतात खेकडे. डोंगरातच खेकडे असतात. वाळ्यात तरी हिल्स कोणी घातलं का? काय पण मी कुठे जाणार होते खेकडे पकडायला तुम्ही जाणार होता. चला तू जाऊया का आपण? डायरेक्ट विचारायचे. मला गाडी चालवायची हे झोपणार मला माहिती आहे हे झोपणार. अरे मी झोपलो होतो आता असं आलो झोपलो आणि थोडं वेळ किती वाजले यांना बोलत निवांत राहू आज सकाळी लवकर जाऊ. टोटल 700 GB झाले. येतो आम्ही. हॅपी जर्नी. थँक्यू काका. हे ना मी बघितलं ऐकलंय बघितलंस तू? तर आम्ही मस्त शूट करून आलोय आणि आता आम्हाला असं वाटलेलं की सकाळी उठून एवढं दगदग 2 दिवस झाली आहे तर आता जाऊन मस्त झोपायचं छान. काय काय प्लॅन किलोमीटरच्या अंतरावरती आमची बिल्डिंग ती तिकडे हा. समोरच दिसते. आणि 2 किलोमीटरच्या अंतरासाठी 44 किलोमीटर 44 मिनिट. आणि ही अशी ट्रॉफिक खड्डे बुजवा ट्रॅफिक टाळा घालतात खड्ड्याने शिमिटात पाणी. नाही पण हे बस बघ ना काय काय डिस्टन्स ठेवतोय बघ.
पूर्ण रस्ता कुठे आहे? इथे हे कुठे आहेत? रस्त्याच्या खाली. आणि तिथून रस्त्याच्या खालून पुढे पुढे येऊन तो वर चढतोय आणि आम्हाला चिकटतोय. हा बघ पैसा आपा पैसा आपा. पैसा आपा. माझा हात दुखतोय. मी जाऊ का? चल. डायरेक्ट चलतो. काय रे वेडा बेडा झालायस का? काय रे चल पोचलो घरी चल. तर आम्ही सध्या फार दगदग करतोय पण आम्ही जे काही तुमच्यासाठी घेऊन येतोय ते तुम्हाला अतिशय आवडणार आहे. सो त्यासाठी स्टे ट्यून आणि सी यू इन नेक्स्ट व्लॉग. बाय बाय.